आता तुमच्यामुळे मला समजलं की हाडाचं स्ट्रक्चर कसं असतं वगैरे ते त्यांना समजते चूक नाहीये. मग आता इथल्यानंतर मी 6 महिन्यापर्यंत 2-3दा हे करून देते मसाज, मग तो थोडा सॉफ्टनेस आला होता त्याला. पण ते रोज शक्य नाही, रोज काय मसाज करू शकत नाही. आता किती % तुम्हाला म्हणजे इफेक्ट जाणवला असं मानेचा किंवा हाताचा? हाताचं सांगेन तर मला वाटतं बहुत करून मी पूर्ण घाबरून होतो. मी तुम्हाला इनफॅक्ट आलो तेव्हा सांगितलं होतं मला माहीत नव्हतं माहिती तुम्ही काय करणार ते. पण माझ्या मते मी ज्या कल्पनेमध्ये होतो की पडल्यानंतर आपल्याला दुखत नाहीये ना म्हणजे मला प्रॉब्लेम नाहीये असं माझी कल्पना होती. आणि तो हळूहळू मला सपोर्ट करत होता हात. म्हणजे मला अजून प्रश्न वाढवत नव्हता. त्यामुळे तो 2-3 महिन्यामध्ये चांगला होईल. पण मी प्रिकॉशन का घेत होतो, गर्दीमध्ये जाताना आपण धक्का लावून अजून प्रश्न येऊ नये म्हणून. पण तो माझ्यामध्ये माझा प्रश्न 75% म्हणायला काहीच हरकत नाही, म्हणजे अगदी मोजून सांगता येणार नाही. 50+ आणि 100% येऊ शकत नाही. ते सुद्धा काय मला वाटतं तर पेन जाणवतंय म्हणून A to B मध्ये म्हणजे मायनस प्लस पण 50 to 75%. आणि पहिल्या दिवशी जी मला भीती वाटत होती ती तुमच्यामुळे माझी भीती बरीचशी सहज आपोआपच निघून गेली. कारण मी कन्फर्म होतो मला ते अजून तुम्ही खड्ड्यात घालणार का बरोबर तो नाही. आता तर मला वाटतं 75 म्हणणार मला असं मोजता येणार नाही, पण मला वाटत नाही आता काही प्रॉब्लेम आहे असं नाही. आता तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम पूर्ण क्लिअर झालेला आहे तुमच्या. त्याला योगायोग म्हणायचं किंवा काय माहित नाही, पण ते आपोआप होऊन गेलं. पण भीती नाही झाली. भीती नाही. आता तुम्ही विचारलं तरी तुम्हाला सांगतील का तुमच्या बॉडीची जी टेंडन्सी होती आधीची आणि आताची मला समजते खूप कव्हर आहे. मानेचा कम्फर्ट आहे ना, खूप कम्फर्टेबल. आता जर मी हे करायला लागलो काय म्हणतात त्याला वॉर्मअप किंवा आता मला अजून पटापट रिझल्ट मिळायला करू शकता. तो कॉन्फिडन्स आला. गॅसचं मला इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे पोटाचे नाभी जो प्रकार होता ना, पण मला कधी पोट दुखत वगैरे नाही. मी दोघांनी विचारलं पोट दुखत गोळ्या कुठच्या घ्यायच्या असतात पहिल्या वेळेला, कारण माझं पोट दुखत नाही, कारण आमचं खाणं तसं मोजमापातलं आहे. पण होऊ शकतं. पण हे तुमच्यामुळे मला समजलं की गॅसमुळे तिथे पेन होत होतं आणि तो पेन लगेच निघून गेला. बबल्स तयार होतात, तो एकदम झिरो झाला. ते मात्र माझ्या टू द पॉईंट समजलं की आपल्याला इथं हा प्रॉब्लेम आहे. तो अपेक्षित नव्हता, कारण तो काय याच्यात येत नाही ना. म्हणजे 100% म्हणजे तुम्ही एकदम ओके झाला त्याच्यामध्ये. तुम्हाला पेन प्रॉब्लेम्स काहीच नाही. आणि आता ज्या पायावर मी पडलो होतो त्या पायाचे मला रिझल्ट 15 दिवसात वगैरे समजतील. म्हणजे तुम्ही नाही का पायाचं ते खेचून वगैरे ज्याच्यामुळे मला भीती वाटायची. अजून मला फरक समजला म्हणजे ह्याच्यात तुमचं पाय लिगामेंट्समध्ये. लिगामेंट्समध्ये मी हे करतो ना आसन कुठचं ते वज्रासन. तुम्हाला जो तिथं मला 25% फरक समजतो. मी आज जाऊन परत बघेन, करून बघा. तुम्हाला 50% होईल असं वाटतं. चालेल, तसं मग फोन करा किंवा मला सांगा. तो जो स्टिफनेस होता ना तो निघून कमी होईल. नाही, पद्मासन घालायच्या जी कळ मारायची मला ना, म्हणजे पूर्ण प्रकारे गेले चालतो. फक्त आपल्याला थोडी ऍडजस्टमेंट जर बाकी असेल तर आपण बघून चेक करून घेऊ. तर ते बहुत नाही. माझं पद्मासन होतं, पण पद्मासनानंतर मागच्या शिरांना ताण पडायचा ना. पण आता तो निघून गेला. तो 25-50% आलाय. तो बहुत करून माझ्या आता शेवटी काय सगळंच काय तुमच्या हातात नाही. प्रयत्न करणं पण मला चांगलं वाटलं. ठीक आहे, थँक्यू.